गणपतीचे दिवस चालू आहेत आणि आम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सगळीकडे जात आहोत. तर असंच आम्ही काल आमच्या कॅनडातल्या शहरामध्ये बसवलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला गेलो होतो. मागच्या वर्षीही आम्ही इकडे गेलो होतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मला बाप्पासाठी काहीतरी नैवेद्य बनवण्याची इच्छा होती, म्हणून मी दुपारपासूनच शिरा बनवायला घेतला. तिकडे संध्याकाळी 7 वाजताची आरती होती आणि त्यामुळे दुपारपासूनच आमची लगबग चालू झालेली. एकीकडे मी शिरा बनवत होते तर दुसरीकडे माझी हाऊसमेट रिद्धी मोदकाच्या सारणाच्या करंज्या बनवत होती. बारीक गॅसवर रवा सारखा हलवावा लागतो, त्यामुळे माझा हात एवढा दुखला की मला मिस्टरांनी मदत केली. फायनली शिरा आणि करंज्या रेडी झाल्या. घरातल्या देवाला पहिला नैवेद्य दाखवला. मग सगळा नैवेद्य व्यवस्थित पॅक करून 6:30च्या दरम्यान आम्ही निघालो आरतीसाठी जायला. थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचलो आणि मंडपामध्ये बऱ्याच लोकांची गर्दी जमली होती. आम्ही तिकडे गेलो, बाप्पासमोर नैवेद्य ठेवला आणि बरीच लोक अजून यायची होती, म्हणून आरतीला थोडासा वेळ होता. सगळी लोक जमल्यावर थोड्या वेळातच आरती सुरू केली. बऱ्याच लोकांनी आपापल्या परीने वेगवेगळा नैवेद्य